नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, या जिल्ह्यातील 5.25 लाख शेतकऱ्यांना मिळणार 250 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई। बघा मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश भागाला यंदाच्या खरीप हंगामात पावसाने झोडपून काढले। त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पिके असलेल्या सोयाबीनच्या क्षेत्राला मोठा फटका बसला। परिणामी सोयाबीनच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे। मित्रांनो, खरीपातील मुख्य नगदी पीक असलेल्या सोयाबीनला सर्वाधिक फटका बसल्याने शेतकरी बांधवी अडचणीत सापडले आहेत। नुकसानीची पूर्वसूचना दिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्यापोटी किमान 6,200 ते 6,500 रुपये प्रति हेक्टरी सर्व मंडळांना मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी माहिती धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। मित्रांनो, यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या पावसामुळे शेतीचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने आर्थिक कोंडीत सापडलेल्या जिल्ह्यातील 5,49,791 शेतकऱ्यांनी खरीप हंगामात आढळलेल्या नैसर्गिक आपत्ती दरम्यान विमा कंपनीच्या निकषानुसार झालेल्या नुकसानीच्या पूर्वसूचना नोंदवल्या होत्या। नोंदवण्यात आलेल्या एकूण 5,32,826 शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना पात्र ठरल्या आहेत। पात्र ठरलेल्या या 5,32,826 पूर्वसूचनापैकी 4,70,072 पूर्वसूचना एकट्या सोयाबीन पिकांच्या आहेत। उर्वरित सर्व पात्र पूर्वसूचना आढावा जिल्हास्तरीय समितीमध्ये घेण्यात आला आहे। मित्रांनो, विमा कंपनीने मान्य केलेल्या या सर्व पात्र पूर्वसूचनांच्या हेक्टरी रक्कम 6,200 ते 6,500 रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे। लवकरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा हक्काचा विमा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून येत्या महिनाभरात ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात एकूण 250 ते 260 कोटी रुपये जमा होतील, त्यासाठी आपला आग्रही पाठपुरावा सुरू आहे। म्हणजे मित्रांनो, या धाराशिव जिल्ह्यातील 5.25 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे 250 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई। आणि मित्रांनो, या धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 6,500 रुपये प्रमाणे पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे, अशी माहिती धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।